हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे नीट असाल, हेल्दी असाल. तर आज मी तुमच्यासमोर जो व्हिडिओ घेऊन आले आहे तो एक एक्सरसाइजचा व्हिडिओ आहे. 40+ लेडीज आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, जेणेकरून सगळेच बघू शकतात. पण ह्यातले मी काही एक्सरसाइज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जे पण आहे ते सिंपल एक्सरसाइज आहेत. तर ते तुम्ही नक्कीच फॉलो केले तर तुम्हाला खूप ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असं वाटेल. ॲक्च्युली 40 नंतर जेव्हा स्त्रियांना असं काहीच करूसं वाटत नाही, त्यावेळेला आपण हे थोडा तरी वेळ सकाळचा आपल्या स्वतःसाठी दिला पाहिजे आणि असे काही एक्सरसाइज जे सिंपल आहेत ते केले पाहिजे. सगळ्यात प्रथम आपण आपली बॉडी वॉर्मअप केली पाहिजे. त्यासाठी हे काही सिंपल जे मी काही एक्सरसाइज दाखवते आहे ते तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत. खूप छान वाटतं. माझं पण एज खूप जास्ती आहे, असं नाही की मी खूप कमी एज आहे. माझं एज किती आहे ते तुम्हाला कदाचित कळत असेल. तर माझं एज आहे 50. तर तुम्ही बघू शकताय, पण या एजमध्ये सुद्धा मी किती ॲक्टिव्ह आहे हे तुम्हाला दिसतच असेल. आणि हे मी रोज करते एक्सरसाइज. मी बिलकुल मास्टर नाही आहे एक्सरसाइजमध्ये. मला जे पण येतात ते एक्सरसाइज मी करते. काही तर मी भरपूरसे यूट्यूबवरनं शिकले आहे, पण मी हे माझ्या डेली लाईफमध्ये हे मी फॉलो करते आहे. आणि ह्याने खूप काही फरक पडतो की आपल्याला दिवसभर बिलकुल वेळ मिळत नाही, पण थोडासा जरी वेळ आपण स्वतःसाठी दिला तर आपली जी लाईफ आहे ते खूप छान जाईल. आपण हेल्दी राहू. कारण सगळे जे प्रॉब्लेम्स असतात लेडीजना ते नॉर्मली 40 नंतर सुरू होतात. त्याच्यामुळे त्यावेळेला असं वाटतं की काहीच करू नये, कोणत्याच कामामध्ये मन लागत नाही. अशा वेळेला थोडं तरी आपण स्वतःला एक ॲक्टिव्ह ठेवलं, फ्रेश ठेवलं तर खूप छान वाटतं आणि पूर्ण दिवस आपला छान जाईल, तुमचं पूर्ण लाईफ छान जाईल आणि तुम्ही उत्साहाने तुमची कामं करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सगळे मी जे दाखवते आहे व्यायाम ते तुम्ही फॉलो करू शकता. अगदी खूप सिंपल व्यायाम मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. काही जणांना पोटाची चरबी जास्त असते, तर त्याच्यासाठी सुद्धा काही व्यायाम आहेत. तर ते मी तुम्हाला दाखवते आहे. हे जे मी व्यायाम करते आहे, एक्सरसाइज करते आहे, ते 10 नंबर तुम्ही काउंट करून करू शकता. कमीत कमी तुम्ही करू शकता. मी तुम्हाला एक स्टेप दाखवते आहे, पण तुम्ही हे 10 वेळा किंवा 20 वेळा हे करू शकता आणि खूप छान फरक आहे. मला तर खूप छान वाटतं ह्याने. तर हा जो मानेचा व्यायाम आहे, जेणेकरून जर आपल्याला मानेचा प्रॉब्लेम असेल तर हे अशा पद्धतीने एक्सरसाइज आपण करू शकतो. स्पॉन्डिलायसिसचा प्रॉब्लेम असेल तर तो दूर होतो अशा एक्सरसाइजने. तर कुणीही ॲक्च्युली जज करू नका, कारण मी काही याच्यामध्ये मास्टर नाही आहे. मी खूप सिंपल एक्सरसाइज तुमच्यासमोर शेअर करते आहे की जेणेकरून स्त्रियांनी हे जर फॉलो केलं तर खूप छान त्यांना वाटेल. दिवस त्यांचा खूप छान जाईल, ॲक्टिव्ह राहतील आणि सगळी कामं देखील आपली छान उत्साहाने आपण पार पाडतो आणि अजून काही नवीन करायला आपल्याला उत्साह येतो. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला खूप छान वाटेल. जेवढे मला जमतात तेवढे मी एक्सरसाइज तुमच्यापर्यंत पोचवलेले आहेत आणि मागचा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा. दिवसातून 10 मिनटं स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. स्वतःसाठी असा एक मी व्हिडिओ बनवला होता, तर तो तुम्ही नक्की वॉच करा. तुम्हाला तो नक्की आवडेल. तर हे असे काही जे एक्सरसाइज आहेत जेणेकरून आपल्याला हाताचे प्रॉब्लेम्स असतात, कुणाला मानेचा प्रॉब्लेम असतो, तर हे ह्या अशा एक्सरसाइजने दूर होतात. तर हे सिंपल नक्कीच आपण फॉलो करू शकतो. तर जसं की या एजमध्ये थोडी पोटाची चरबी पण सुटते, तर त्यासाठी आपण हे काही सिंपल एक्सरसाइज आहेत ते करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ह्याचा खूप छान असा उपयोग होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर ह्याच्यासोबत व्यायामासोबत जर काही डाएट फॉलो केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. मी तुम्हाला दाखवते आहे की तुम्ही कशा पद्धतीने मागे हात घेऊन जायचा आहे. आणि जर जमत नसेल तर तुम्ही हा व्यायाम स्किप करा. बिलकुल कोणाला जबरदस्ती नाही आहे की असाच व्यायाम तुम्ही केला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने मागे जाऊन मी हात नमस्कार, म्हणजे जसं आपण देवाला नमस्कार करतो तशा पद्धतीने हात जोडायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने अगदी काही सेकंद जरी तुम्ही असं ठेवलं ना तरी तुम्हाला खूप रिलीफ मिळून जातो हाताला.
तर मी ते दाखवते आहे तुम्हाला, ते नक्की फॉलो करा. आणि ह्या व्यायामासोबत खरंच तुम्ही छान असं डाएट जर घेतलं तर तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या दिनचर्येमध्ये खूप फरक पडतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला खूप फ्रेश फील होतं. बिलकुल असं वाटत नाही की मरगळ आली आहे किंवा काय होतंय, कोणतंही काम करू नये अशी जेव्हा इच्छा होते, त्यावेळेला हे सगळे एक्सरसाइजने हे सगळं दूर होतं आणि एक्सरसाइजनेच आपलं मन नीट प्रसन्न राहतं. तर माझा डेलीचा मी एक्सरसाइज अशा पद्धतीने करत असते. मी शक्यतो मॉर्निंगला करते, कारण मला मॉर्निंगचाच वेळ थोडासा फ्री असतो. नंतर मला ऑफिसचं वर्क असतं, त्याच्यामुळे दिवस माझा पूर्ण कामामध्ये जातो. तर मग मी हे असं करत असते. जर तुम्हाला डाएटचा व्हिडिओ हवा असेल, म्हणजे काय डाएट करायला पाहिजे, तर त्यासाठी देखील मी व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवीन. जर तुमची इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा. तर हा जो मी व्यायाम करते आहे तो पोटाच्या चरबीसाठी आहे. तुम्ही बघू शकता, असं ताठ बसायचं आहे आणि आपले हात पायापर्यंत पोचवायचे आहेत. जेणेकरून इतका सिंपल व्यायाम आहे, याने मला खूप फरक पडला. आपल्या पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते. एकदम कोणतीही गोष्ट होत नाही, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. जर आपण रोज थोडं थोडं केलं ना तरच ते होणार आहे. तुम्ही म्हणाल आज मी 1 दिवस व्यायाम केला आणि 2 दिवस करणारच नाही किंवा 8 दिवस करणारच नाही, तर तसं बिलकुल चालणार नाही. हे तुम्ही रोज केलं पाहिजे. जर तुम्हाला वॉक करायला जमत असेल तर तेही तुम्ही करू शकता. मी वॉक देखील करते आणि असा एक्सरसाइज देखील करते, त्यामुळे मी ॲक्टिव्ह राहते. तुम्हाला बिलकुल वाटणार नाही की माझं एज 50 आहे. माझं एज 50 पूर्ण झालेलं आहे आणि 51 स्टार्ट झालेलं आहे. तर तुम्ही मला सांगा, या एजमध्ये मी आत्ता कशी दिसते. आणि मला 2 मुलं देखील आहेत, जे की मोठी आहेत. एक 27 एजचा आहे आणि एक 24चा आहे. तर तुम्ही नक्कीच सांगा मला की अशा पद्धतीने एक्सरसाइज केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय, आणि मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि खूप साऱ्या लेडीज अशा असतात की बोलतात की व्यायाम करायला काही टाईम मिळत नाही. बिलकुल टाईम मिळत नाही हे तर रिझन नाही, पण टाईम काढावा लागतो. जर आपल्याला काही करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण नक्कीच टाईम काढू शकतो. कारण जर कोणाला तुम्हाला फोन करायचा असेल तर तुम्ही कितीही गडबडीत असाल तरी तुम्ही फोन करताच ना. मग तसंच समजायचं की आपण ही जी दिनचर्या आहे ही नेहमी ठेवा तुम्ही कायम, जेणेकरून तुम्हाला याच्यातून फायदाच होणार आहे. बिलकुल लॉस होणार नाही, बिलकुल लॉस होणार नाही. हे माझं तुम्हाला मी लिहून देते आणि हे खरंच लिहून ठेवा कुठेतरी, कारण हे हेल्थसाठी खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. हेल्थचे सगळे इश्यू याने सॉल्व्ह होतात. थोडं जर एक्सरसाइज केलं तर बिलकुल काहीही न करण्यापेक्षा हे खूप चांगलं आहे. आणि तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ नक्कीच आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असा तुमचा हात जर मागे जात नसेल तर तुम्ही हा बिलकुल एक्सरसाइज स्किप करू शकता. पण खूप इझी आहे, काहीच कठीण नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला खूप सारा एक्सरसाइज होऊन जातो हाताला, आणि ते परफेक्ट असं मी तुम्हाला दाखवते आहे कसं करायचं आहे ते एक्झॅक्टली. आपली जेव्हा तब्येत खराब होते, आपल्याला काही प्रॉब्लेम्स होतात, त्यावेळेला आपण डॉक्टरकडे जातो आणि त्यावेळेला डॉक्टरला खूप सारे पैसे आपण पे करतो, खूप सारे पैसे देतो. औषधाला खूप सारे पैसे असतात, खूप काही ट्रीटमेंट सांगतात ते, एक्सरा काढा, हे करा, ते करा. पण ते सगळं आपण जर अवॉइड करायचं असेल तर आपण डेली एक्सरसाइज केला तर तेवढे पैसे देखील आपले नक्कीच वाचतील. तर खरंच तुम्ही सर्वांनी हे करा, आपली हेल्थ चांगली राहण्यासाठी.
आणि आपण आपल्या फॅमिलीला नीट सांभाळण्यासाठी इथे आपल्याला हे सगळं नीट राहणं फार गरजेचं आहे. आपली हेल्थ नीट सांभाळणं आपल्याला फार गरजेचं आहे. त्यासाठी हे सगळे छोटे छोटे जे एक्सरसाइज आहेत, खूप सिंपल जे एक्सरसाइज आहेत ते तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला खूप छान वाटेल. हे जे मी करते आहे ना, हे तुम्ही काउंट करून करू शकता. जेणेकरून 10-10चे काउंटिंग करा, 20-20चे काउंटिंग करा, 10चा एक सेट, 10चा अजून एक सेट, असं जर तुम्ही काउंट करून केलं ना तर तुम्हाला खूप इझी जातं. याने देखील आपल्या पोटाची साईडची चरबी कमी होण्यास मदत होते. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला कुठूनही जास्त सुटलेले दिसणार नाही. असं नाही म्हणत की मी जाडी नाही आहे, तर मी पण जाडी आहे, पण माझे काही एक्सरसाइज हे खूप फेवरेट आहेत. तर हे तर मी डेली करते. हे या एक्सरसाइजने देखील तुमची साईडची चरबी जी आहे पोटाची ती कमी होण्यास मदत होते. आणि खूप छान वाटतं आपल्याला. असं नाही म्हणजे आपल्याला पाय दुखत असतात, हात दुखत असतात, तर थोडंफार आपण हे जे एक्सरसाइज केले ना सकाळच्या आपल्या कामामधनं जर वेळ काढला, मुलं शाळेत गेल्यानंतर वगैरे पण, तरीही आपला हा 10 मिनिटाचा जरी एक्सरसाइज केला तरी तुम्हाला छान वाटेल. दिवस तुमचा छान जाईल. आणि हे सगळं जे मी सांगते आहे ते तुमच्या सगळं चांगल्यासाठी सांगते आहे. तर तुम्हाला जर आवडत असतील तर हे तुम्ही फॉलो करा. आणि खूप छान वाटतं असे एक्सरसाइज केल्यानंतर. खूप मन फ्रेश वाटतं, दिवस आपला खूप छान जातो. तर तुम्हाला जर आवडले तर हे नक्की माझ्या चॅनलला देखील फॉलो करा. साईडचं बेल बटन आहे ते दाबा, म्हणजे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारा उत्साह येईल. तुमच्याही सपोर्टची मला गरज आहे. आणि जर असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी हेल्थविषयी असे व्हिडिओ बनवू का, एक्सरसाइजचे, की अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, तर ते नक्की मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच प्रयत्न करेन, तुमच्या कमेंटचा विचार करेन आणि नक्कीच मी ते फॉलो करेन आणि असे छान व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येईन. तर आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अजून इथे व्हिडिओ संपलेला नाही आहे, तर नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्ही जेव्हा जिममध्ये जाता तेव्हा तिथे खूप सारे पैसे तुम्हाला पे करावे लागतात, किंवा एखाद्या योगा सेंटरमध्ये जाता तेव्हा देखील तुम्हाला खूप सारे पैसे पे करावे लागतात. काही ठिकाणी आता योगा फ्री देखील झालेला आहे, जो की पतंजलीचा आहे. पण असे एक्सरसाइज तुम्ही घरीच करा, असं मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन. त्याने तुम्हाला फायदाच होणार आहे. नक्कीच तुम्हाला तुमचं नुकसान होणार नाही. कारण घर सांभाळून जर काही लेडीजना बाहेर पडता येत नसेल तर हे तुम्ही नक्कीच घरच्या घरी करू शकता. हे मात्र नक्कीच खरं आहे की या गोष्टीची आवड असणं फार गरजेचं आहे. आवड असली की सवड मिळते, हे तुम्ही ऐकलेलंच असेल. तर नक्कीच जर कुणाला आवडत असतील तर तुम्ही असे एक्सरसाइज करा, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. तर तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप सारे धन्यवाद. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करीन. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. थँक्यू.